नमस्कार मित्र, मी ॲडव्होकेट प्रशांत पाटील. साधारण 8 दिवसापूर्वी मी आपल्यासमोर यूट्यूबवरती भारतीय नागरिकांची भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य हा विषय आपल्यासमोर घेऊन आलेलो होतो. त्याच्यातून अनेक लोकांचा मला मिळालेला प्रतिसाद आणि आलेली सूचना अशी की अशा पद्धतीचं काम मी पुढं चालू ठेवावं, आणि म्हणून मग अशी आलेली सूचनेचा विचार करता मी आज आपल्यासमोर असाच सर्वसाधारण व्यक्तीला दैनंदिन जीवनामध्ये भाडेपट्टा किंवा परवानापत्रासंबंधीचे दस्ताबद्दलची माहिती आवश्यक असते आणि अशा पद्धतीचे दस्त करताना काय खबरदारी घ्यावी, म्हणूनच्या निमित्तानं मी आज आपल्यासमोर भाग 2 असं समजून आपल्यासमोर मी हा भाडेपट्टा आणि परवानापत्राच्या दस्तासंदर्भातल्या कायद्याच्या तरतुदी आपल्यासमोर घेऊन येत आहे. खरं तर मित्र, भाडेपट्टा आणि परवानापत्र ह्याविषयीचं काम करणारे कायदे आणि त्याच्यातल्या तरतुदी ह्या साधारणपणे या देशामध्ये 140 वर्षापूर्वीपासून अस्तित्वात होते आणि आहेत. पण खऱ्या अर्थानं भाडेपट्टा आणि परवानापत्राच्या संदर्भातल्या तरतुदी ह्या उपयोगी पडायला लागल्या सर्वसाधारण व्यक्तीला हे जेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळालं, आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशामध्ये व्यापार, उद्योग, व्यवसाय, वाणिज्य क्षेत्र आणि लोकसंख्या, दळणवळण, हरितक्रांती याच्यामध्ये झालेली शीघ्रगतीची वाढ, आणि मग त्या अनुषंगानं मग साहजिकच लोकांना, व्यक्तींना स्वतःच्या उपजीविकेसाठी उदरनिर्वाहाचं साधन म्हणून जागा, घरे, बंगले, सदनिका, जमिनी ह्या भाड्याने घ्याव्या लागल्या. आणि त्याचबरोबर स्वतःच्या कुटुंबाची नड भागवायची, गरज भागवायची, हे कुठेतरी दरमहा आपल्याला काहीतरी असं उत्पन्न असावं, आणि म्हणून मग लोक आपल्या जमिनी, जागा, घरे, बंगले, सदनिका ह्या कोणाला तरी गरजू लोकांना भाडेपट्ट्यानं किंवा परवानापत्रानं देऊ लागल्या. आणि मग अशा परिस्थितीमध्ये लोक स्वतःचे हक्क संवर्धनित होण्याच्या दृष्टीनं लिखित स्वरूपाचे दस्त करून ठेवू लागले. परंतु ग्रामीण भागामध्ये आपल्याला जर परवानापत्र आणि भाडेपट्ट्याचा विषय घ्यायचा म्हटलं तर साधारणपणे एकच अर्थ काढला जातो. दोन्ही दस्त एक प्रकारचेच आहेत असं समजलं जातं, असं मानलं जातं. परंतु कायद्यामधून जर पाहिलं म्हटलं, कायद्याच्या चाकोरीतून जर पाहायचं म्हटलं तर या दोन्ही दस्तामध्ये खूप मोठा फरक आहे. या दोन्ही दस्तऐवजांबद्दलचे काम करणारे, कार्य करणारे कायदे आणि त्या कायद्यातल्या तरतुदी ह्या पूर्णपणे एकमेकापासून वेगळ्या आहेत. आता त्याचा आपण यानंतर पुढं एकापाठोपाठ परामर्श घेणारच आहोत. आज ह्या विषयाला सुरुवात करत असताना भाडेपट्ट्याचा दस्तऐवज हा याविषयीचं महत्त्व, यासंबंधीच्या कायद्यातील तरतुदी मी आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतोय. भाडेपट्ट्याच्या दस्तऐवजासंदर्भातल्या तरतुदी ह्या साधारणपणे 2-3 कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे आहेत. पैकी स्थावर मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 1882च्या कलम 105 ते 117च्या तरतुदी आहेत. याच्याशिवाय ज्या ठिकाणी प्रांतीय किंवा क्षेत्रीय किंवा राज्य स्तरावरचे कायदे, स्थानिक कायदे जिथं ज्या ठिकाणी शासन व्यवस्थेने, राज्य शासन व्यवस्थेने केलेले असतील त्या ठिकाणी त्या कायद्यातील तरतुदीनुसार ठराविक क्षेत्राकरिता, त्या राज्यातल्या भागाकरिता ते कायदे लागू आहेत. आणि याच्याशिवाय स्थावर मिळकतीबद्दलच्या ह्या कायद्याच्या तरतुदी झाल्या. पण याच्याशिवाय जंगम मिळकतीबद्दलची काय परिस्थिती आहे तर भारतीय करार कायदा 1872च्या तरतुदीनुसार जंगम मिळकतीबद्दलचं भाडे करारानं देण्याबद्दलच्या तरतुदी आपल्याला पाहाव्या लागतील. सर्वप्रथम मला सांगावंसं वाटतं की स्थावर मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882च्या तरतुदीनुसार खरं तर हा केंद्रीय कायदा आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये
एका प्रकरणामध्ये सांगितल्याप्रमाणे किंवा एका प्रकरणाच्या तरतुदीप्रमाणे राज्य शासन आणि केंद्र शासन हे समन्वय साधून आपले अधिकार वापरून लोकांच्या हिताकरिता केंद्र शासन देशाकरिता आणि राज्य शासन राज्याकरिता कायदे करेल की ज्याला आपल्याला त्या प्रकरणामध्ये युनियन लिस्ट, कंकरंट लिस्ट आणि स्टेट लिस्ट, केंद्र सूची, समवर्ती सूची आणि राज्य सूची म्हणून असा जो एक प्रकरणाचा भाग आहे भारतीय राज्यघटनेमध्ये, त्यातल्या तरतुदीनुसार अशा पद्धतीचे कायदे हे अस्तित्वात येत असतात. स्थावर मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 1882च्या तरतुदीनुसार हा तर कायदा संपूर्ण भारतभर लागू आहे, परंतु त्याला अपवाद स्थानिक कायद्यांचा दिलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या राज्यामध्ये स्थानिक कायदे भाडेपट्ट्यासंबंधी किंवा परवानापत्रासंबंधी असेल त्यावेळेस त्या त्या ठिकाणी त्या त्या क्षेत्रामध्ये स्थावर मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882च्या तरतुदी लागू असणार नाहीत, असं आपल्याला साधारणपणे एक समजून घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये हे दोन्हीही कायदे या ठिकाणी लागू आहेत, परंतु स्थावर मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882च्या तरतुदी ह्या जिथं कुठं म्हणजे नगरपालिका, नगरपरिषदा, महानगरपालिका, औद्योगिक वसाहती आणि मंडळं ही ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या सीमा घोषित केलेल्या आहेत राज्य शासनानं, त्यांच्या कार्यकक्षाच्या ठिकाणी हा स्थावर मालमत्ता हस्तांतरण कायद्यातल्या तरतुदी भाडेपट्ट्या संदर्भातल्या ह्या त्या ठिकाणी ॲप्लिकेबल होणार नाहीत. तर त्या ठिकाणी महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा 2000 या कायद्याची तरतुदी त्या ठिकाणी लागू होतील. म्हणजे जिथं कुठं नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती किंवा औद्योगिक वसाहती, औद्योगिक झोन जिथं जाहीर केलेले आहेत त्याच्या कक्षा जिथं त्या त्या ठिकाणी हद्दी प्रमाणित केलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायद्यातील तरतुदीनुसार भाडेपट्ट्याचा दस्तऐवज करता येईल आणि त्याचबरोबर परवानापत्राचा दस्तसुद्धा त्या त्या कायद्यातील तरतुदीनुसार, ठराविक तरतुदीनुसार करावा लागतो. आता ह्या क्षेत्राच्या बाहेर म्हणजे जिथं महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा 2000च्या तरतुदी जिथं कुठं लागू असणार नाही त्या ठिकाणी बाहेरच्या क्षेत्रात हा स्थावर मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882च्या तरतुदी लागू होतात आणि त्यानुसार ते दस्तऐवज करावे लागतात किंवा ते होत असतात. ह्याच्याशिवाय ह्या जे आत्ता मी आपल्याला तरतुदी सांगितल्या ह्या साधारणपणे स्थावर मिळकतीच्या संदर्भातल्या भाडेपट्ट्याच्या किंवा परवानापत्राच्या दस्तऐवजा संदर्भातील होत्या. परंतु जिथं ज्या एखाद्या व्यक्तीला आपली चल मालमत्ता म्हणजे की जंगम मिळकत जर भाड्यानं द्यायची असेल, जसं की एखादं उपकरण, एखादी यंत्रसामुग्री एखाद्या व्यक्तीला भाड्याने द्यायची असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी भारतीय करार कायदा 1872च्या तरतुदीनुसार त्या ठिकाणी करार करावा लागेल आणि तो भाडे पट्टावजा करार तो करावा लागेल आणि त्याप्रमाणे मग त्या त्या ठिकाणी त्या त्या तरतुदी लागू असतील. आता भाडेपट्ट्याचा दस्तऐवज कशाला म्हणावं? भाडेपट्ट्याचा दस्तऐवज एखाद्या व्यक्तीनं म्हणजे अर्थातच मिळकत मालकानं स्वतःच्या उपभोगाचा हक्क, स्वतःच्या उपभोगाचा सत्वाचा हक्क एखाद्या व्यक्तीच्या लाभात सुपूर्द करणं, मग तो ठराविक मासिक भाडेतत्वावरती आणि ठराविक काळासाठी तो हक्क सुपूर्द करणं, अशा कृतीस, अशा पद्धतीस भाडे करार म्हटलं जावं असं त्या कायद्यातील तरतुदीच्या व्याख्येमध्ये अभिप्रेत आहे. मग असा भाडेपट्ट्याचा करार हा नोंदणीकृत असावा का? तर स्थावर मिळकती संदर्भात भाडेपट्ट्याचा दस्तऐवज करत असताना आपण साधारणपणे 2-3 गोष्टींची काळजी घेतली पाहिजे की ज्यावेळेस आपल्याला त्या मिळकती संदर्भातील भाडेपट्ट्याचा दस्त हा 1 वर्षाच्या पेक्षा जास्त कालावधीकरिता जर करावायचा असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी निश्चितच तो भारतीय नोंदणी अधिनियम 1908च्या कलम 17 मधील तरतुदीनुसार तो नोंदणीकृतच असायला हवा. अशा मिळकतीबद्दल, स्थावर मिळकतीबद्दल जर 1 वर्षाच्या आत जर भाडेपट्ट्याचा दस्तऐवज करायचा असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी तो नोंदणीकृत करावाच असं काही बंधन असणार नाही. ही बाब त्या दस्तऐवजातील उभय पक्षकारांची
ऐच्छिक ठेवलेली आहे, ऑप्शनल ठेवलेली आहे. त्यामुळं तो नोंदणीकृत 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी करायचा असेल तर तो नोंदणीकृत असला पाहिजे, हे इथं या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता भाडेपट्ट्याचा दस्तऐवज कोणाकोणास करता येतो, कोण करू शकतो? तर साधारणपणे त्याची बेसिक रिक्वायरमेंट जर आपण पाहिली तर भाडेपट्ट्याच्या दस्तऐवजातील पक्षकार हे सज्ञान हवेत. त्यांना तो दस्त करण्याबद्दलचे जे भारतीय करार कायद्यातील जी सीमा घालून दिलेली आहे, करार करण्यासाठी पात्र व्यक्तींची जी सूची किंवा एक तरतुदी घालून दिलेल्या आहेत, त्या तरतुदींचं पालन झालेलं असलं पाहिजे. अशा साधारणपणे त्या व्यक्ती त्या ठिकाणी तो करार करू शकतात. परंतु आणखी असे की ज्या व्यक्ती करार करतायत, भाडेपट्ट्याचा करार करतायत, त्या कराराचा उद्देश, त्या कराराचा हेतू हा सार्वजनिक हिताच्या धोरणाच्या विरुद्ध असू नये. म्हणजे उदाहरणार्थ अ हा मालक आहे एका गाळ्याचा आणि त्याला ब ह्या व्यक्तीला गांजाचा विक्री व्यवसाय करण्यासाठी जर ते भाडेपट्ट्याचा करार त्या गाळ्यासंदर्भात करून द्यायचा असेल तर निश्चितच या देशामध्ये गांजाचा विक्री व्यवसाय करणं हे मान्य नाही किंवा त्याबद्दलची परवानगी नाही. आणि त्यामुळं मग असा कायद्याचा उल्लंघन होणारा जर एखादा करार होत असेल तर त्या ठिकाणी अशा संदर्भातील भाडेपट्ट्याचा दस्तऐवज हा त्या ठिकाणी कायद्याने समर्थनीय होणार नाही, किंबहुना तो करता येणार नाही. का? तर इट इज अगेन्स्ट द पब्लिक पॉलिसी. त्यामुळं त्या ठिकाणी अशा स्वरूपाचा उद्देश असणारा भाडेपट्ट्याचा करार हा त्या ठिकाणी करता येणार नाही. याच्याशिवाय भाडेपट्ट्यातील जी मिळकत आहे ती अस्तित्वात असायला हवी. याच्या आणखी पुढं भारतीय करार कायदा 1872च्या कलम 10 मध्ये सांगितलेल्या तरतुदीनुसार करार करण्यासाठी ज्या व्यक्ती पात्र आहेत त्या व्यक्ती त्या ठिकाणी हा भाडेपट्ट्याचा दस्तऐवज करू शकतात. असं आपल्याला साधारणपणे धरून चालावं लागेल. आता भाडेकरूचे हक्क. जेव्हा केव्हा मिळकतधारक किंवा मिळकत मालक हे भाडेकरूला भाड्यानं ती मिळकत देत असतात, त्यावेळेस त्या ठिकाणी साधारणपणे 5-6 प्रकारचे हक्क हे भाडेकरूला त्या मिळकतीत प्राप्त होत असतात. त्यापैकी पहिला हक्क जो आहे तो ती मिळकत उपभोगण्याचा हक्क आणि अधिकार. भाड्याने घेतलेली जी मिळकत असेल तिचं पूर्ण त्या ठिकाणी ती उपभोगण्याचा किंवा त्याच्यावरती कब्जा घालून ती वहिवाटण्याचा अधिकार आहे. त्यानंतर जर भाड्याने घेतलेली मिळकत असेल आणि त्या मिळकतीमध्ये नैसर्गिक आपत्ती किंवा मानवी हिंसाचार झालेला असेल आणि त्याच्यामध्ये ती मिळकत जर नष्ट झालेली असेल किंवा तिचं अस्तित्व संपुष्टात आलेलं असेल किंवा ती नुकसान झालेली असेल की जेणेकरून तिथून पुढं तो भाडेकरू ती मिळकत वापरू शकत नाही, अशी परिस्थिती जर झालेली असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी साहजिकच तो भाडेपट्ट्याचा करार किंवा भाडेपट्ट्याचा दस्त हा भाडेकरूस समाप्त करून घेण्याचा अधिकार मालकाविरुद्धचा प्राप्त होतो. त्यानंतर मालकाकडे जर समजा भाडेपट्ट्यातील मिळकतीची रक्कम जर भाड्याच्या रूपानं जादा प्रमाणात गेलेली असेल तर ती त्या ठिकाणी पुन्हा त्याच्या मालकाकडून वसूल करून मागण्याचा अधिकार सुद्धा या ठिकाणी भाडेकरूला प्राप्त होतो. त्यानंतर भाडे मिळकतीमध्ये जर समजा भाडेकरूनं स्वतःच्या सुखसुविधेसाठी जर त्या मिळकतीमध्ये काही फिक्चर्स उभी केलेले असतील, काही टेम्पररी असं काही इरेक्ट केलेलं असेल, टेम्पररी पद्धतीचं तात्पुरत्या स्वरूपाचं काही वस्तू किंवा काही पार्टिशन किंवा कंपार्टमेंट्स किंवा काही फर्निचर्स जर अशी काही उभी केलेली असतील स्वतःच्या सुविधेसाठी, तर तो भाडेकरार संपल्यानंतर त्या ठिकाणी त्या वस्तू काढून नेण्याचा हा त्या ठिकाणी त्या भाडेकरूला एक तो हक्क प्राप्त होतो. त्याचबरोबर एखादी जमीन एखाद्या भाडेकरूनं जर काही भाडेपट्ट्याने घेतलेली असेल किंवा खंडाने घेतलेली असेल तर त्या जमीन मिळकतीमधलं सुद्धा उत्पन्न घेण्याचा अधिकार हा पूर्णपणे त्या ठिकाणी भाडेकरूला प्राप्त होतो. आणि याच्याशिवाय भाडेकरूनं आणि मिळकत मालकाने ज्यावेळी भाडेपट्टा करताना जर पोट भाडेकरू ठेवण्याचा जर क्लॉज किंवा त्याच्यामध्ये शर्त लिहिलेली असेल
तर त्या शर्तीतल्या शर्तीप्रमाणे किंवा त्या करारात नमूद केलेल्या अधिकाराप्रमाणे हा भाडेकरू त्या ठिकाणी पोट भाडेकरू ठेवू शकतो. अशा स्वरूपाचे हे साधारणपणे भाडेकरूचे हक्क याच्यामध्ये आहेत. आता भाडेकरूचे कर्तव्य काय आहेत? तर भाडेकरूचं पहिलं कर्तव्य आहे की ती मिळकत स्वतः जसा मालक म्हणून वापरत असतो काळजी घेऊन, तर त्या मिळकतीची निगा राखून ती पूर्णपणे काळजी घेऊन त्या ठिकाणी ती मिळकत वापरण्याचं त्याचं कर्तव्य आहे. याच्याशिवाय त्या मिळकतीमध्ये जर समजा एखाद्या तिरायत व्यक्तीकडनं लगतच्या मिळकतधारकाकडनं जर अतिक्रमण झालेलं असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी त्याबाबतची माहिती मालकाला तात्काळ कळवणं किंवा ती नोटीस देऊन त्याच्या नजरेस आणून देणं. भाड्याने घेतलेली मिळकत आहे आणि त्या मिळकतीचं जर काही मार्केट व्हॅल्यूप्रमाणे जर काही त्याची किंमत अपग्रेड झालेली असेल, वाढलेली असेल, तर त्याच्याबद्दलची फॅक्ट, त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती ही ते मालकाकडं उघड करणं. आणि त्याचबरोबर जर मिळकतीच्या जे ढाचा असतो किंवा त्याची जी काही कन्स्ट्रक्शन ही जी काही प्रकार आहे तर त्याच्यामध्ये कुठलाही पद्धतीचं डॅमेज न करणं किंवा त्याच्या मूळ स्वरूपामध्ये बदल न करणं हे देखील त्या ठिकाणी भाडेकरूचं पूर्ण कर्तव्य आहे असं म्हणावं लागेल. आणि त्याचबरोबर की भाडेकरूनं मिळकत मालकाला न चुकता कराराच्या अटी शर्तीप्रमाणे ज्या त्या दिवशी भाडे रक्कम अदा करणं. म्हणजे भाडेकरू हा डिफॉल्टर नाही झाला पाहिजे, त्याचं भाडं थकीत नाही गेलं पाहिजे. तर हे सुद्धा त्या ठिकाणी त्या भाडेकरूचं कर्तव्य आहे. आणि भाडे करार जेव्हा केव्हा संपुष्टात येणार असेल त्या दिवशी त्यावेळी तात्काळ मिळकत मालकाकडं त्या मिळकतीचा कब्जा सुपूर्द करणं हे या ठिकाणी हे साधारणपणे भाडेकरूची कर्तव्य आहेत. आता यानंतर मिळकत मालकाचे हक्क आणि कर्तव्य. मित्र, मिळकत मालकाचे हक्क आणि कर्तव्य आत्ताच आपण भाडेकरूचे हक्क आणि कर्तव्य पाहिले. ज्यावेळेस आपण भाडेकरूचे हक्क पाहिले त्यावेळेस त्या ठिकाणी इकडच्या बाजूला साधारणपणे ते मिळकत मालकाचे कर्तव्य आहेत असं म्हणावं लागेल. आणि जिथं भाडेकरूचे कर्तव्य आपण पाहिले ते इकडं मिळकत मालकाचे हक्क आहेत असं मानून पुढं चाललो तर ते काय वावगं होणार नाही आहे. त्यामुळं इकडचे हक्क आणि कर्तव्य ते इकडं या मिळकत मालकाला त्याचे हक्क आणि कर्तव्य हे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे सांगितलेले आहेत. आता यानंतर पुढचा मुद्दा असा की भाडेकराराची समाप्ती. भाडेकराराची समाप्ती ही 5-7 प्रकारे होत असते. जेव्हा केव्हा भाडेकरार संपुष्टात येणार आहे त्या दिवशी तो आपसुकपणे त्या ठिकाणी त्या भाडेकराराची समाप्ती होईल. जर भाडेकरूनं आणि मिळकत मालकानं दोघांच्या संमतीनं जर भाडेकरार संपुष्टात आणायचं ठरवलं तर त्यावेळेस त्या ठिकाणी होईल. मिळकत मालकानं भाडेकरूला रजिस्टर्ड नोटीस देऊन भाडेकरार समाप्त केल्याची जर माहिती दिली असेल किंवा कळवलं असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी तो भाडेकरार त्या ठिकाणी संपुष्टात येईल. याच्याशिवाय भाडेकरू आणि मिळकत मालक ह्यांच्यामध्ये जे ठरलेला भाडेपट्ट्याचा करार आहे त्यातील अटीचा जर समजा भाडेकरूनं जर काय उल्लंघन केलेलं असेल किंवा त्या शर्तभंग केलेला असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी या कारणावरून सुद्धा तो त्या ठिकाणी भाडेपट्टा रद्द होऊ शकतो. त्याचबरोबर भाडेकरूचे आणि मिळकत मालकाचे जर हक्क एकाच वेळी संपुष्टात येत असतील तर त्यावेळेस त्या ठिकाणी भाडेकरार रद्द होईल. जुना भाडेपट्टा रद्द करून नवीन भाडेपट्टा केलेला असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी पूर्वीचा भाडेपट्टा हा त्या ठिकाणी रद्द झाला असं समजण्यात येईल. अशा प्रकारे साधारणपणे आपण हे भाडेपट्टा समाप्तीबद्दलच्या तरतुदी किंवा त्याचे साधारणपणे परिस्थिती आपण पाहिली. आता यानंतर आजच्या आपल्या ह्या चर्चेमधला भाग 2 पुढचा पार्ट जो आहे तो परवानापत्र.
खरं तर परवानापत्राविषयीच्या तरतुदी ह्या साधारणपणे 2 कायद्यामध्ये दिसून येतात. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा 2000 मधील तरतुदीनुसार सुद्धा लिव्ह अँड लायसन्स परवानापत्राच्या तरतुदी त्या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. त्या साधारणतः जिथं कुठं नगरपालिका, नगरपरिषदा, महानगरपालिका आणि औद्योगिक वसाहती किंवा औद्योगिक क्षेत्र जिथं झोन आहे त्या ठिकाणी की ज्या ठिकाणी महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा लागू केला आहे आणि त्याची कक्षा घोषित केलेली आहे अशा ठिकाणी त्या कायद्यातील तरतुदीनुसार परवानापत्राचा दस्त त्या ठिकाणी करावा लागतो. आणि इतर ठिकाणी मात्र भारतीय सुखाचार अधिनियम 1882च्या तरतुदीनुसार कलम 52 ते 64 मध्ये सांगितलेल्या त्या कलम तरतुदीनुसार तो परवानापत्राचा दस्त करावा लागेल किंवा त्या ठिकाणी ते पक्षकारांना त्या कायद्यातील तरतुदी उपलब्ध असतील. परवानापत्र कशाला म्हणायचं? एखादी व्यक्ती आपल्या मिळकतीचा उपभोगाचा हक्क दुसऱ्या व्यक्तीला त्या मिळकतीमध्ये काही विशिष्ट गोष्ट करण्याचा अधिकार लिहून देते आणि त्याच्या बदली किंवा त्याच्या अगेन्स्ट लायसन्स फी, परवाना फी म्हणून मासिक किंवा ठराविक काळासाठी स्वीकारते. अशा होणाऱ्या कृतीस परवानापत्र असं म्हणावं. म्हणजे परवानापत्राविषयीचं आपण जर तरतुदी पाहत असताना किंवा त्याची साधना किंवा व्याख्या पाहत असताना परवानापत्राच्या कृत्यास की जो परवानाधारक असतो त्याचं कृत्य केवळ परवानापत्र आहे म्हणून त्याला काहीतरी त्या ठिकाणी त्या मिळकतीमध्ये एखादी गोष्ट करण्याचा अधिकार आहे एवढं कारणानुसार त्या ठिकाणी परवानापत्र आहे असं मानलं जाईल. तो परवाना नसता तर त्याचं ते कृत्य निश्चितच ते एक ट्रेसपास कायद्यानं ठरवलं असतं किंवा मानलं असतं. असं होणार नाही. अशा पद्धतीनं जे काही कृत्य होत असतं किंवा जे काही कृती ह्या पक्षांमध्ये होत असते अशा गोष्टी परवानापत्र म्हटलं जावं असं साधारणपणे एक त्याच्यामध्ये तरतूद आपल्याला दिसून येते. आता मित्रो, की परवानापत्राच्या ज्या तरतुदी आहेत त्या 2 कायद्यामध्ये दिलेल्या आहेत. परंतु परवानापत्राचा दस्त हा नोंदणीकृत असावा का? तर साधारणपणे परवानापत्राचा दस्त हा नोंदणीकृत असावा असं कायद्याला अभिप्रेत आहे आणि विशेषतः त्याच्या तरतुदी त्या ठिकाणी भारतीय नोंदणी अधिनियम असेल किंवा महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा असेल याच्यामध्ये त्या ठिकाणी आहेत. आणि परवानापत्राचा दस्त जर नोंदणीकृत नसेल तर काय त्याचे परिणाम होतील? तर निश्चितच एखादा डॉक्युमेंट जर असा अनरजिस्टर तुम्ही ठेवलेला असेल आणि तो केलेला असेल परवानापत्रासारखा आणि तो जर पुढं पाठीमागं कधी घाळ झाला किंवा त्याचं अस्तित्व नष्ट झालं किंवा ज्या व्यक्तीच्या हक्कावरती गंडांतरण आहे त्या विरुद्ध व्यक्तीनं जर तो दस्त जाणीवपूर्वक मुद्दाम होऊन जर नाश केला किंवा तो पुढं यूज दिला नाही तर अशा वेळेस मात्र मग त्या ठिकाणी बाधित व्यक्तीचे हक्क त्या ठिकाणी संपुष्टात येऊ शकतात किंवा त्या ठिकाणी त्याला त्या गोष्टींचा हक्काबद्दलचा न्यायालयाचा दरवाजा ठोठावून पुन्हा तो वाद तंटाबुकोटा वाढत असतो. तर ह्या गोष्टींची ट्रान्सपरन्सी राहण्यासाठी ते मिळकतधारकाचं आणि परवानाधारकाचं नातं जोपासण्यासाठी किंवा ते राहण्यासाठी जर अशा पद्धतीचा दस्त जर नोंदणीकृत केला तर निश्चितपणे त्या ठिकाणी जरी मूळ दस्ताचं अस्तित्व नष्ट झालं तरी परंतु त्याची दुय्यम प्रत ही तुम्हाला संबंधित सबरजिस्टर कचेरीतून त्याची नक्कल मिळू शकते आणि त्याच्यावरती तुम्ही त्या ठिकाणी तुमचे हक्क ठरवून घेऊ शकता किंवा त्याच्याबद्दलची दाद जर अन्याय झाला असेल तर मागू शकता. त्यासाठी की परवानापत्राचा दस्त हा निश्चितच नोंदणीकृत असावा असं कायद्यानं मानलेलं आहे किंवा असं सांगितलेलं आहे. परवानापत्राचा दस्तऐवज हा रद्द कसा होतो? परवानापत्राचा दस्तऐवज हा मिळकतधारक आणि परवानाधारक ह्या दोघांच्या संमतीनं होऊ शकतो, रद्द होऊ शकतो.
त्याचबरोबर मिळकत मालकाचा जर त्या मिळकतीमधील हक्क संपुष्टात आलेला असेल तर त्या ठिकाणी परवाना पत्र आपसूकपणे रद्द होतं. त्याचबरोबर मर्यादित कालावधीत विशिष्ट घटना घडल्यानंतर जर परवाना पत्र रद्द होण्याबद्दलच्या काही अटी शर्ती नमूद केलेल्या असतील आणि तशी घटना घडल्यानंतर तो परवाना पत्राचा दस्त त्या ठिकाणी रद्द होतो. त्याचबरोबर परवानाधारकाचे आणि मिळकत मालकाचे हक्क एकाच वेळी जर संपुष्टात आलेले असतील तर त्यावेळी देखील परवानापत्र हे आपसूकपणे रद्द होतो. परवानाधारकास त्याचं पद, नोकरी आणि हुद्दा म्हणा ह्याच्या किंवा भूमिका म्हणूया याच्या कारणामुळं जर त्याला तो परवाना मिळालेला असेल आणि जेव्हा केव्हा अशा परवानाधारकाची पद, नोकरी, हुद्दा किंवा ती भूमिका जर संपुष्टात आलेली असेल, समाप्ती झालेली असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी त्या परवानाधारकाचा परवाना देखील, त्या मिळकतीमधील परवाना देखील आपसूकपणे रद्द होतो किंवा समाप्त होतो. परवाना पत्र परवानाधारकानं सलग 20 वर्ष विनावापर जर ते पडून ठेवलेलं असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी ते परवानापत्र रद्द होतं. परवानापत्र हे रद्द करण्यासाठी त्या उभयता परवानाधारकांना आणि मिळकत मालकांना त्या दस्तांमध्ये लिहिलेल्या अटी व शर्तीस अनुसरून सुद्धा त्यावेळेस त्या ठिकाणी तशा पद्धतीनं रद्द होऊ शकतो. अशा पद्धतीनं साधारणपणे परवाना पत्राच्या किंवा परवानापत्र दस्ताच्या लिव्ह अँड लायसन्सच्या तरतुदी ह्या कायद्यामध्ये समाविष्ट आहेत. आता थोडक्यात परवानापत्र आणि भाडेपट्टा ह्या दोन्ही दस्तांमध्ये फरक काय? भाडेपट्ट्यामध्ये साधारणपणे भाडेकरूचे फार विस्तृत हक्क कायद्याने संवर्धनित केलेले आहेत. परवानापत्रामध्ये हे साधारणपणे जो परवानाधारक असतो त्याचे हक्क हे कमी प्रमाणात संवर्धनित केलेले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हा एक पहिला फरक. फरक नंबर 2 की जर परवाना धारक हा केवळ परवानापत्र आहे एवढ्याच कायदेशीर बाबीचा आधार घेऊन त्या मिळकतीमध्ये काहीतरी विशिष्ट गोष्ट करण्याचा त्याला हक्क प्राप्त होतो. भाडेपट्ट्यामध्ये मात्र मिळकत मालक हा त्या भाडेकरूच्या लाभात सत्वाचा अधिकार सुपूर्द करून देत असतो. इंटरेस्ट हा तो बहाल करत असतो. त्यामुळे त्या ठिकाणी निश्चितच हा एक आपल्याला या ठिकाणी फरक समजून घेतला पाहिजे. मित्रो, अशा पद्धतीनं जर आपण हे परवानापत्र आणि भाडेपट्टा किंवा भाडे करार याविषयीच्या आपण ह्या तरतुदी पाहिल्या. अशा पद्धतीच्या तरतुदीतून जर आपण आपल्याला आवश्यक असणारे दैनंदिन व्यवहारामध्ये आवश्यक असणारे जर दस्त करत गेलो तर निश्चितपणे आपल्या हक्कावरती गंडांतर येणार नाही. आणि म्हणून मग असं या निमित्तानं आपण एक संकल्प करूयात की आपण कुठच्या पद्धतीचे दस्तऐवज करत असताना काटेकोरपणे काळजी घेऊन ते करूयात की जेणेकरून पुन्हा आपल्याला गुंतागुंती आपल्या हक्काबद्दलची निर्माण होणार नाही. याची निश्चितच आज या कायद्यातील असलेल्या तरतुदीमुळे खात्री द्यावीशी वाटते. आणि म्हणूनच्या निमित्तानं आज मी आपल्यासमोर एक येण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.